मोठा बंधू लखोजी जाधवांचा सुपुत्र दत्ताराव शोभे मर्दाला लखोजी जाधवांचा उद्गारला गाव करेल सो राव काय पण शेजारी आपल्या वाटेवर असणारा दत्तांचा सिंह गर्जना समारी गोष्टला बोलू लागला जर लागत असेल मर्दाला गेली मर्दाला दोघाच्या हाती तलवारी आहे जणू काही द्वंद्व सुरू झालं वारी मागून करती वार आला दावताने बघायला आणि संभाजी राजे होते रंगात पडले शहाजी राजांनी घोड्याला टाच मारली आणि निघाले जिजामातेने रामायण श्रवण केलं होतं जेथे राघव तेथे सीता तिने टाच मारली 4.5-5 महिन्याचा गर्भ पोटामध्ये होता सर्व दिवशी खानदेशात निघाले सह्याद्रीच्या कपारीला जाऊन पोहोचले आणि शीतल नावाच्या गावाला गेले आणि जिजाला तिथं घेऊन आला शीतलला ठेवली जिजाला राजमातेला महिन्यामागून महिने गेले इकडच्या नोकरीचा त्याग केला आणि जहागीरदार म्हणून शहाजी राजे आदिलशाहीला गेले भगवान कळाली लखोजी जाधवाला चिलखत घातले बघा अंगाला जरीदार टोप डोक्याला ज्ञान येत घाली तलवारीला मर्दाचं मारी घोड्याला मारी घोड्याला सह्याद्रीच्या पायथ्याशी शिखरला आले आणि कोणीतरी राजमातेला वार्ता सांगितली आपले पिताश्री आले एक कोपरे करून विचारत होती कपाडी सिंदूर होता कपाळामध्ये आगात सिंदूर होता कपाडी अर्धचंद्र झाला होता अर्धचंद्र पडलेला आहे आता तलवार घेतली अंगात धावत आली कुठे तो लखोजी जाधव तो जर माझ्या कपाळाचा गंध पुसळला निघाला असेल तर त्याची खातडी केल्याशिवाय सुखानं जगणार नाही मुलगी नव्हे साक्षात्कार झाला चमत्कार हाताची गरली बघा तलवार हाताची गरली बघा तलवार हाताची गरली बघा तलवार हाताची गरली बघा तलवार रक्ताचे शरीर झाले सार जिवंत जीवामध्ये रक्ताचं शरीर होतं गेलं कामाच्या धारा सुरू झाल्या हाताची तलवार घडली लाजेने गाठ झाली आणि मरणप्राय यातना घेऊन घोड्याला टाच मारून घरी आले 2-4 महिन्याचा काळ निघून गेला सह्याद्रीच्या उदार बंगल्यावर राजमाता जिजाऊचा महाल पुन्हा तयार केला त्या गडाचं नाव होतं शिवनेरी त्या शिवनेरी गडावर राजमातेला स्थान